श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 20. श्री गणेशाय नमः. नामधारकाने विचारले. औदुंबर क्षेत्री नृसिंह सरस्वती सूक्ष्म रूपाने राहिले. या योगिनीला त्यांनी दिलेल्या वरदानाची दुसऱ्या कोणाला प्रचिती आली का? आणि गाणगापूरला स्वामी गेले तेथे काय घडले हे कृपया सांगावे. शिष्यवचन ऐकून सिद्धमुनी औदुंबराचा महिमा सांगू लागले. शिरूर गावात गंगाधर नावाचा व्यदस्त ब्राह्मण आपल्या सुशील पतिव्रता पत्नीसह राहत होता. त्यांना 5 पुत्र झाले, पण एकही जगले नाही. ते दोघेही दुःखी झाले. व्रत उपवास पुष्कळ केले. त्यांनी विद्वान पंडितांना ज्योतिषांना याबद्दल विचारले. त्यांच्या मते पूर्वजन्मीचे दोष त्यांना बाधतात. यावर ब्राह्मण पती पत्नी विद्वान ब्राह्मणांना शरण गेली व तिने काकुळतीला येऊन सांगितले की माझी या पापातून मुक्तता करा. पूर्वकर्म दोषाचा नाश होईल असा उपाय सांगा. त्यावर विद्वान ब्राह्मण म्हणाले की गेल्या जन्मी तू शौनक नावाच्या ब्राह्मणाकडून ऋण घेतलेस, ते परत केले नाहीस. तो विप्र फार लोभी होता. द्रव्य परत न मिळाल्याने द्रव्याचा ध्यास घेऊन त्याने आत्महत्या केली. तो ब्राह्मण पिशाच झाला आहे. तो आता या जन्मी मागील जन्माचे वैर साधण्यासाठी तुझा गर्भपात करवितो, कारण तुला ब्रह्महत्येचे पाप लागले आहे. यावर आता मी सांगतो ते उपाय करा. द्रव्यासाठी ज्या ब्राह्मणाने आत्महत्या केली त्याच्या मृत्यूनंतर त्याचे क्रियाकर्मही केले गेले नाही. त्यामुळे त्याला पिशाच योनी प्राप्त झाली आहे. त्याचा उद्धार करण्यासाठी मरणानंतर करायची 16 संस्कार कृत्ये, अंत्यसंस्कार, श्राद्ध वगैरेच्या निमित्ताने आवश्यक त्या द्रव्याचे म्हणजे 100 रुपयाचे दान त्यांच्या गोमातीत ब्राह्मणाला दे. कृष्णा नदीच्या तीरी 1 महिना उपवास व्रत कर. औदुंबर वृक्षाला पाणी घाल. काम्य तीर्थात स्नान कर. गुरुचरणावर जलाभिषेक कर. रोज पादुकांची पूजा कर. मग शौन्यक ब्राह्मणाच्या गोत्रातील ब्राह्मणाला बोलवून 100 रुपये दान दे. पिशाच योनीतून त्याची मुक्तता होईल. इतर सर्व विधीपूर्वक आचरण करणे शक्य आहे, परंतु 100 नाणी दान देणे अशक्य आहे. विद्वान म्हणाले, द्रव्य नसेल तर मनोभावे 1 महिना गुरुची सेवा, श्री गुरु चरणाची सेवा करा. तुझ्या बापाची निष्कृती सद्गुरु करून देतील. हे ऐकताच ब्राह्मण पत्नी जिथे सद्गुरु होते त्या ठिकाणी गेली. तिथे 7 वेळा संगमावर स्नान करून उपवास, गुरु सेवा, औदुंबराला पाणी घातले. महिनाभर व्रत केले. 3 दिवसाच्या त्या निष्ठावंत सेवेनंतर तिने श्री गुरु सेवा केली. 4थ्या रात्री तिच्या स्वप्नात एक ब्राह्मण आला व म्हणाला, तू माझे कर्जाऊ घेतलेले पैसे दे, नाहीतर तुला मी ठार मारतो. तुझे निसंतान करेन. स्वप्नातच ती स्त्री भिवून औदुंबराच्या मागे लपली. तेथे तिला सद्गुरु दिसले. लगेच ती सद्गुरूच्या मागे लपली. सद्गुरु तिला अभय दिले व ते ब्रह्मसंबंधाला खडसावून विचारू लागले, का रे या स्त्रीला त्रास देतोस? तो म्हणाला, गुरु महाराज, मागच्या जन्मी या स्त्रीने माझे ऋण परत केले नाही म्हणून मी प्राणत्याग केला. स्वामी, तुम्ही न्यायी आहात. आपण सर्वांवर सारखीच कृपादृष्टी ठेवता. मग माझ्या या शत्रू विषयी पक्षपात का दाखवता? स्त्री म्हणून तिची बाजू का घेता? तुम्ही तर तपस्वी आहात. माझ्या स्थितीला हीच कारण आहे. त्याची ही भाषा ऐकून श्री गुरु म्हणाले, अरे ब्रह्मपिशाच्या, तू माझ्या भक्तजनांना उपद्रव दिलास तर मी तुला शिक्षा करणारच. गुरुराया, मला या पिशाच योनीतून मुक्त होता येईल. माझा उद्धार होईल असे करा. श्री गुरु म्हणाले, ठीक आहे. ही स्त्री गरीब आहे. ती जेवढे द्रव्य देईल तेवढे घे आणि निघून जा. ही कर्ज फेड समज. आता 10व्या दिवशी या ब्राह्मण स्त्रीने क्रियाकर्म केल्यानंतर तुला मुक्ती मिळेल.
श्री गुरुने तिला काय काय करायचे ते सांगितले. ब्राह्मणाच्या नावाने अष्टतीर्थार्थ स्नान करून ब्राह्मणाच्या नावाने औदुंबराला पाणी जमेल तेवढ्या वेळा द्रव्यदान करणे. जमेल तेवढे द्रव्यदान करणे. उपवास करण्याने तुझे सर्व पाप नष्ट होतील. तुझी मुले जगतील, तुला सुख देतील. एवढ्यात ती स्त्री स्वप्नातून जागी झाली. श्री गुरु यांनी स्वप्नात सांगितलेल्या गोष्टीवर दृढ विश्वास ठेवून तिने 10 दिवस निष्ठेने आचरण केले. तेव्हा तिचा ब्रह्म हत्येचा दोष गेला. ब्रह्मपिशाच योनीतून मुक्त झाला. 11व्या दिवशी रात्री ब्राह्मण स्त्रीला स्वप्नात श्री गुरूंनी तिच्या ओटीत नारळ घालून तुला संतान प्राप्त होऊन वंश वाढेल असा आशीर्वाद दिला. हे तिला झोपेत स्पष्ट ऐकू आले. तिला जाग आली. त्या स्त्रीने आपल्या व्रताचे उद्यापन केले. त्यावेळी श्री गुरु स्वतः प्रकट झाले. उभयंतांनी श्री गुरूंची आराधना पूजा केली. पुढे त्या स्त्रीला 2 पुत्रे झाली. पहिला मुले उपजता मेली. हा मुलगा वाचला. माता पित्यांना आनंद झाला. मोठ्या मुलाचे मुंजीचे वय झाले म्हणून त्यांनी कुलोपाध्यायाला विचारून मुंजीचा कार्यक्रम ठेवला. सगळी तयारी हौसेने केली. मुंजीच्या आदल्या दिवशी मध्यान्ही मुलगा एकदम आजारी झाला. धनुर्वातासारख्या भयंकर रोगाने मुलगा जर्जर झाला. त्याला खूप वेदना होऊ लागल्या. तो तळमळू लागला. अखेर 4थ्या दिवशी कष्ट सहन न होऊन मुलाने प्राण सोडले. आई वडील अपार दुःखी झाले. मुलाच्या आईने आकांत केला. मुलाच्या मृतदेहाला कवटाळून ती नृसिंह सरस्वतीला दोष देऊन रडू लागली. या क्षेत्राचा महिमा फुकट गेला. मला दीर्घायुषी पुत्र होतील असा आशीर्वाद दिला होता, तो व्यर्थ गेला. शेकडो लोक ज्या विश्वासाने औदुंबरा क्षेत्राला येतात ते विश्वास लयाला गेला. मुलाचे नाना आठवणीने रडू लागली. वाघाच्या भयाने देवळाच्या आश्रयाला जाणाऱ्या गायीवर देऊळच कोसळून घात व्हावा असे माझे झाले आहे असे म्हणून मुलाचा मृतदेह घट्ट धरून बसली. इतरांना हात लावू देईना. सकाळ झाली. इतर ब्राह्मण जमले. ते म्हणाले, जे होणार असेल ते अचूकपणे घडतं. ब्रह्मादिकालाही काळाचे बंधन चुकत नाही. त्या मुलावर अंत्यसंस्कार करणे आवश्यक आहे. हे ऐकून तिने हंबरडा फोडला. ती म्हणाली, जे अंत्यसंस्कार माझ्या बाळावर करणार आहात ते माझ्यावरही करा. मलाही अग्नीचा स्वाधीन करा. असे म्हणून तिने मृतदेहाला गळ्याभोवती बांधून घेतले. इतक्यात तिथे एक बालब्रह्मचारी आला. एवढे सांगून सिद्ध म्हणाले, नामधारका तो बालब्रह्मचारी म्हणजे स्वतः स्वामी नृसिंह स्वामी सरस्वती होते. तेच रूप घेऊन त्या दुःखी स्त्रीच्या सांत्वनाकरिता प्रकट झाले. त्यांनी तिला आत्मज्ञानाचा कोणता बोध दिला मी तो तुम्हाला सांगतो. अध्याय 20. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्य राणा लागला सिद्धचिया चरणा. हस्त जोडून विनवी जना भावभक्ती करून या. पुसतसे तये वेळी माथा ठेवून चरण कमळी. जय जयाजी सिद्ध मौळी विनवी तसे अवधारा. स्वामी निरोपिले आम्हासी श्री गुरु आले गाणगापुरासी. गौप्य रूपे अमरापुरासी औदुंबर असती म्हणता असा. वर देऊनी योगिनीसी आपण आले प्रकटतेसी पुढे तया स्थानेसी कीर्ती विस्तारे निरोपावी. वृक्ष सांगसी औदुंबर निश्चय म्हणसी कल्पतरू. पुढे कवला झाला वरू निरोपावतार दातारा. शिष्य वचन ऐकोनी संतोषला सिद्ध मुनी. सांगतसे विस्तारोनी औदुंबर स्थाना महिमा. सिद्ध म्हणे ऐक बाळा किती सांगू गुरुची लीला. औदुंबरी सर्व काळ वासा आपणाक असे जाणा. जया नाव औदुंबर काय पुससे त्यावरू. जेथे वास श्री गुरु कल्पिले फळ देतसे. अमित झाला तेथे महिमा सांगावया अशक्य आम्हा. एखादा दृष्टांत तुम्हा शिष्योत्तमा नामधारका. शिरोळ नाम ग्रामासी विप्र एक परियेसी. गंगाधर नामेसी बेदरत होता जाणा.
त्याची भार्या पतिव्रता शांत असे सुशीलता, पुत्र होऊन सवेच मरता, कष्ट जसे येणे परी. 5 पुत्रे तिसी झाले, सेवीची पंचत्व पावले, अनेक देवी आराधिले, नवे स्थिर कवणे परी. दुःख करीतसे नारी, व्रत उपाय अपरंपारी, पूर्व कर्मे असे थोरी, तीर्ण होती पुत्र तिचे. राहणी कर्म विपाखेंसी, विचार करती या दोषी, पुत्र शोक वावयासी, सांगती पातक ते वेळी. सांगता ती विद्वज्जन, पुत्र न वांछती काय कारण, पूर्वजन्मीचा दोषगुण विस्तार करीती तये वेळी. गर्भपात स्त्रियांशी जे जन करीती तामसी, पावती वांझ जन्मा तरासी, झाले पुत्र मरती जाणा. अश्ववध गोवध करी, वांझ होय ज्वरी, एखादा अपद द्रव्य अपहारी, निपुत्र होय तोची जाणा. विप्र म्हणती तयेसी, तुझा पूर्व जन्म दोषी, दिसतसे आम्हासी, सांगू एक एक चित्ते. शौन कगोत्र द्विजापासी, ऋण घेतले द्रव्यासी, मागदा तू न देसी, कष्टाला तो ब्राह्मण. लोभी होता ब्राह्मण, द्रव्यास्तव दिदला प्राण, आत्महत्या केली त्याने, तोची पिसाच झाला असे. तो गर्भपात करी तुझ, मृत्यू झाले करी की द्विज, तुझे कर्म असे सहज, आपली जोडी भोगावी. ऐकोन ब्राह्मणाचे वचन, विप्रवनिता खेदे खिन्न, अनुतप्त भवोनी अंतःकरण, द्विजचरणी लागले. कर जोडून तय वेळी, विप्रा विनवी करुणा बहाळी, माथा ठेवून चरण कमळी, पूजतसे तयासी. ऐसे पापीण दुराचारी, बुडाला पाप सागरी, स्वामी माते तारी तारी, उपाय सांगा म्हणत असे. ऐसे पाप हळी, बाळके भक्षिली चांडाळी, औषधी सांगा तुम्ही सकाळी, म्हणून यावी नवीत असे. विप्र म्हणती तियेसी, केले तू ब्रह्म हत्येसी, अपाहारिले द्रव्यासी, ब्राह्मण पिशाच झाला असे. जदी मेला तो द्विजवर, केली नाही क्रिया पर, त्याच्या द्रव्याचा अपहार केला असे जन्मांतरी. त्याची करावया उद्धार गती, 16वे कर्म करावी रीती, द्रव्य द्यावे एक शती, तया गोत्र द्विजासी. तेने होईल तुझ बरवे, एक भावे आचारावे, कृष्णा तिरी असावे, उपवास करावे एक मास. पंचगंगा संगमासी, तीर्थे असती बहुवसी, औदुंबर वृक्षासी, आराधावे परियेसा. पाप विनाशी करुणी स्नान, वेळ सात औदुंबर स्नपन, अभिषेकोनी गुरुचरण, पुन्हा स्नान काम्य तीर्थी. विधीपूर्वक श्री गुरुचरणी पूजा करावी एक मनी, येणे परिभक्ती निर्वाणी, मास एक आचारावे. 7 असे श्री गुरुचे, श्री नृसिंह सरस्वतीचे, तुझे दोष जातील साचे, होतील पुत्र शतायुषी. मास आचारोनी येणे परी, मग विप्रांते पाचारी, द्रव्य द्यावे शौनक गोत्री, द्विजवरासी एक शत. त्याचे नावे कर्म सकाळ, आचरोनी मन निर्मळ, होतील तुझे कष्ट सफळ, श्री गुरुनाथ तारील पय. गुरु स्मरण करुनी मनी, तू जप कर श्री गुरुचरणी, तुझे पाप होईल धुनी, ब्रह्म संबंध परिहरेल. ऐसे सांगता द्विज हरी, ऐकोनी सती चिंता करी, शतद्रव्य आमचे घरी, कधी न मिळे परियेसा. कष्ट करुनी आपल्या देही, उपवास आदी पूजा पाही, मासोपवास एक भावी, करीना आपण गुरुसेवा. येणे परी तो ती नारी, सांगेल आपण निर्धारी, ऐकोनी द्विजवरी, निरोप दिदला तये वेळी. विप्र म्हणती ऐक बाळे, तुंते इतुके द्रव्य न मिळे, सेवा करी मन निर्मळे, श्री गुरुचरणी आतांची. निष्कृती तुझिया पापासी, श्री गुरु करील परियेसी, औदुंबर सन्निध नेसी, वास असे निरंतर. तो कृपाळू भक्तांसी, निवारील ब्रह्म हत्येसी, शक्ती असे तुझे जैसी, द्रव्य वेची गुरु निरोपे. ऐकोनी द्विजाचे वचन, विप्रवनिता संतोषन, गेली त्वरित ठाकोन, जेथे स्नान श्री गुरूंचे. स्नान करुनी संगमासी, विधीपूर्वक पाप विनाशी, 7 वेळा स्नानासी, करी औदुंबर प्रदक्षिणा. काम्यतीर्थी करोनी स्नान, पूजित असे गुरुचरण, करुनी प्रदक्षिणा स्नान, करीत असे उपवास.
येणे परी दिवस तिनी सेवा करीती भीमानी, तोची विप्र आला स्वप्नी, द्रव्य मागे एकशत. अद्यापि तू द्रव्य न देसी, घेईन तुझ्या प्राणासी, पुढे तुझ्या वंशासी, वाढो नेती सर्वथा. वाया सायास करीसी, पुत्र कैचा तुझे वंशासी, म्हणून कोपे महा मारावयासी, आला विप्र स्वप्नात. भयचकित विप्र वनिता, औदुंबर आड निघता, तव देखले श्री गुरुनाथा, तया पाठी निघाली. अभय देऊनी नारीसी, निवारिले ब्रह्माणसी, पुसती श्री गुरु तयासी, का मारिशी स्त्री येते. विप्र सांगे श्री गुरुसी, जन्म तरी इने आपणासी, अपहारिले द्रव्यासी, प्राण त्या त्वजिला यास्तव, स्वामी कृपाळू सर्वांसी. आमचे शत्रूचा पक्षपात करीसी, तुम्ही यतीश्वर तापसी, पक्षपात करू नये. ऐकुनी तयाचे वचन श्री गुरु म्हणती कोपन, उपद्रवासी का भक्तजन, तुंते शिक्षा करीन मी. आम्ही सांगो जेणे रीती, जरी ऐकसी हितासी, हिताचे अर्थी, तुझे होईल सद्गती, पिशाचत्व परिहरेल. जे का देईल विप्रवनिता, तुवा अंगीकारावे तत्वता. जरी न ये तुझिया चित्ता, तरी जाई येथून. रक्षिणा आपुले भक्तांसी, वंशोवंशी अभिवृद्धेसी, पुनरपि जरी पाहो येसी, तरी शिक्षा करू जाणता. ऐकुनी गुरुचे वचन पिशाचे करून नमन, स्वामी देखिले तुझे चरण, उद्धारावे आपणासी. जेणे परी आपणासी उद्धार होय सद्गतीसी, कवणे परी निरोप देसी, अंगीकारू स्वामिया. येणे परी तयासी श्री गुरु सांगती स्त्रियेसी, जे असेल तुझ पासी, अर्पण करी या नावे. श्री गुरु म्हणती तयासी, विप्रवनिता भावेसी, कर्म केल्या 10वे दिवशी, गती होईल तुझला जाण. तीर्थी स्नान करी, तया नावे अवधारी, 7 दिवस येणे परी, स्नपन करी औदुंबरी. ब्रह्महत्या तुझा दोष, गेला त्वरित निशेष, कन्या पुत्र पूर्ण युष होतील म्हणती श्री गुरु. ऐसे देखुनी जागृती, विप्रवनिता भयचकिती, ज्ञाने पाहे श्री गुरु मुती, न विसंबे मनात. श्री गुरुप निरोपे 10 दिवस, केले आचरण परियेस, ब्रह्महत्या महादोष, गती झाली ब्राह्मणाची. येरे दिवशी स्वप्नात, प्रत्यक्ष आले श्री गुरुनाथ, नारिकेल 2 देत, भरिली ओटी तियेची. म्हणे पारणे करावे आता, पुत्र होती तुझ तत्वता, पुढे त्यांची संतती बहुता, चिंता न करी मानसी. श्री गुरु निरोपे आराधन केले, दंपत्य मिळून प्रकट झाला गुरु आपण, संपर्क लोहा परिसासी. चिंतामणी स्पर्श होता, आलोह पाषाण कांचनता, तैसी ती विप्रवनिता, पापा वेगळी त्वरित झाली. पुढे तये नारीसी, पुत्र युग्म शतायुषी, झाले श्री गुरु कृपेसी, एक चित्ते परियेसा. व्रत बंद करी ज्येष्ठ पुत्रासी, समारंभ आनंद देसी, चौल कर्म दुजियासी, करू पाहता माता पिता. समारंभ करिता जनक जननी, चौल कर्म करणे मनी, पुत्रासी वर्षे तिनी, अति उल्हास मानसी. समारंभ करीती अति प्रीती, करिता झाला आई ती, पूर्व दिवशी मध्या रात्री आली व्याधी कुमारासी. व्याधी असती अनेक, एकाहुनी एक, तयामध्ये तीव्र दुःख, धनुर्वात तया माझी. अवयवे अति वांकोनी दिसे, भयानक नयनी, येणे परी दिवस तिनी, कष्ट तसे तो बाळ. 4थ्या दिवशी अस्तमानी, पंचत्व पावला तक्षणी, शोक करीतसे जननी, ऐका श्रोते एक चित्ते. आक्रोशोनी भूमीसी, आफळी शिर सत्राणेसी, पाषाण घेऊन हृदयासी, घात करी ती नारी. देह टाकी धरणीवरी, निर्जीव होऊन क्षणभरी, 8वी दुःख अपारी, नयने वारी पूर्ण झाली. प्रेत पुत्रावरी लोळे, अलिंगी तसे बळे, वेष्टोनिया माया जाळे, प्रलिपित तसे ती नारी. म्हणे ताता पुत्र राया, प्राणरक्ष का माझ्या प्रिया, माते कोवी सोडोनिया, जासी कोठे सांगता. कोठे गेलासी खेळोनिया,
स्तनीचे क्षीर जातसे वाया, शीघ्र येई का ठोकोनिया, पुत्रा माझ्या प्राणप्रिया. केवी विसरू तुझे गुण, पुत्र माझी तू निधान, तुझे गोजिरे बोलणे केवी विसरू पुत्र राया. तुझ्या स्वरूपा ऐसा सुत कवी देखो मी निश्चित, निधान देखती स्वप्नात तैसे मज चाळविले. पुत्र व्याले 5 जाण, त्यात एक हे निधान, जेव्हा झाले गर्भधारण तेव्हा पोचुनी संतोष. डोहाळे मज उत्तम होती कधी, नसे चिंता चित्ती, अति उल्हास मज प्रति, पुत्र होईल म्हणून या. श्री गुरुने माते दिदला वर, पुत्र होतील निर्धार, तेने मज हर्ष थोर, वरद पिंड होईल हा. जंदी तुझ प्रसवले, अनंत सौख्य लाधले, प्राणप्रिया तुझ पोशिले, माते रक्षिसी म्हणून या. मज भरवसा तुला, तुझा बहुत वृद्धापकाळी, पोषक म्हणत आम्हा सोडून जासी उचित, धर्म नवे पुत्र राया. दुःख झाले मज बहुत, विसरले बाळा तुझ देखत, तुची तारक आम्हा सत्य, म्हणून विश्वासिलो आम्ही. ऐसे नाना परी देख, दुःख करी बहु शोक, निवारिती सकळ लोक, वाया दुःख कायसे. देव दानव ऋषीश्वरांसी, होणार न चुके कवणासी, ब्रह्मा लिही ललाटेसी, तोची अढळ जाणपा. अवतार होती हरिहर, तेही न राहिती स्थिर, तुम्ही तरी मनुष्य नर, काय अढळ तुम्हा ते. येणे परी सांगती जण, आणिक दुःख आठवी मन, म्हणे माते दिदला जाण, स्थिर म्हणून दोन्ही फळे. श्री नृसिंह सरस्वती भूमंडळी महाख्याती, औदुंबरी सदा वस्ती, तेने दिदला पुत्र मज, त्याचे बोल केवी मिथ्या, माझे असे वरद पिता, त्यासी घडे माझी हत्या, पुत्रासवे देईन प्राण. म्हणून आठवी श्री गुरुसी, देवा मज गांजिलेसी, विश्वासिले तुम्हासी, सत्य वाक्य तुझे म्हणून या, सत्य संकल्प तुची होसी, म्हणून होते विश्वासी, घात केला आमासी, विश्वास घातकी केवी न म्हणे, त्रयमूर्ती अवतार, तू श्री नृसिंह सरस्वती नर, ध्रुवा बिभीषण दिदला वर, केवी सत्य म्हणो आता. तुझी या बोल विश्वासिले, आता माते उपेक्षिले, मन निष्ठुर केले, पण देईल तुम्हावरी, लोक येती तुझ्या स्थानी, सेवा करीती निवासोनी, औदुंबर प्रदक्षिणा करुनी, पुरश्चरणे करीताती. आपण केले पुरश्चरण, फळ आले मज साधन, आता तुझवरी देते प्राण, काय विश्वास तुझे स्थानी. कीर्ती होईल सृष्टीत, अमुसा तुझा केला घात, पुढे तुझ भजती भक्त, काय भरोसा दयासी. ब्रह्म स्वदोषे पोडोन, धरिले तुझे चरण, अंगीकारो न मध्य तत्वजन, टाकीता कोण धर्मकडे. व्याघ्राते घेऊ भिवून, जाय आधार म्हणून, तेथेची वदिती यवन, तया परी मज झाले. की एखादा देवळासी, जात असे बुजेसी, ते देऊळ तयासी, मृत्यू रूपे वर पडे, तया परी आपणासी, झाले स्वामी परियेसी, माझ्या प्राण सुतासी, न राखिले देवराया. येणे परी अहोरात्री, दुःख करी ती नारी, उदय झाला दिनकरी, तीना एके कोणाचे. द्विज मिळोनी सकळी, येती तये स्त्रिये जवळी, वाया दुःख सर्व काळी, करीसी तू मूर्खपणे. जे जे समयी होणार गती, ब्रह्मादिकासी न चुकती, चला जाऊ गंगे प्रती, संस्कार प्रेता करावया. ऐसे वचन ऐकोनी, आक्रोश थोर करुनी, प्रेत पोटासी धरुनी, दीर्घा स्वरे रडतसे. आपणा सहित प्रेतासी, करावे अग्नी प्रवेशी, येरवी नदी प्रेतासी, म्हणून उरी बांधित असे. लोक म्हणतीत येसी, नवेसी तू स्त्री कर्कशी, प्रेता सवे प्राण देसी, कोण धर्म सांगा आम्हा. न देखो ना ऐको कानी, पुत्रा सवे कोणी गेले प्राणी, वाया बोलती मूर्खपणा, आत्महत्या महादोष. नाना परी तियेसी, बोलती लोक परियेसी, केला नियम निश्चयेसी, प्राण त्वजीन पुत्रा सवे.
दिवस आला 2 प्रहर प्रेतास करू नेदी संस्कार अथवा नये गंगा तरी ग्रामी एकांत प्रवर्ताला इतुकी अवसरी आला एक ब्रह्मचरी सांगे तिसे सविस्तारी आत्मज्ञान तये वेळी. सिद्ध म्हणे नामधारका पुढे अपूर्व झाले ऐका ब्रह्मचारी अपूर्विका बोधिता झाला ज्ञान तिसे. ब्रह्मचारी नवे तोची गुरु आला वेशधारी नरू नृसिंह सरस्वती अवतारू भक्त वत्सल परियेसा. म्हणे सरस्वती गंगाधर सांगे श्री गुरु चरित्र विस्तार ऐकता होय मनोहर शतायुषी पुरुष होय. भक्तिपूर्वक श्रवण करीती व्याधी न होय शरीर प्रती पूर्णायुषी ते होती सत्य माना माझे बोल. इति श्री गुरु चरित्रामृत विप्र स्त्रियेसी संतान देत श्री नृसिंह सरस्वती पोटी येत ब्रह्म हत्या विरोनिया. इति श्री गुरु चरित्र परम कथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्ध नाम धारक संवादे ब्रह्म संबंध परिहारो नाम विश्वोध्याय श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरु चरित्र अध्याय 20 समाप्त. श्री स्वामी समर्थ.